हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ सेट, व्हॉट इज मीन बाय सेट, व्हाय वी से दॅट इट इज अ सेट, तो सेट का आहे, सेट कसा लिहायचा, या मुद्द्यांचा आपण मागच्या तासापर्यंत विचार केला. नाउ लेट अस स्टार्ट द न्यू टॉपिक, दॅट इज how we write the set, methods of writing the set. सेट लिहिण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, सेट कसे लिहायचे, त्याच्यासाठी कोणकोणते नियम आपल्याला उपयोगात येतील, या सगळ्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला थोडीशी रिव्हिजन करून घेऊया की व्हॉट इज मीन बाय सेट. सेट इज अ कलेक्शन ऑफ द वेल डिफाइन्ड ऑब्जेक्ट्स. वेल डिफाइन्ड या शब्दाचा अर्थ अतिशय सोपा आहे. वेल डिफाइन्ड म्हणजे जे मला सांगता येतात, जे मला लिहिता येतात परफेक्टली, असे ऑब्जेक्ट्स, असे एलिमेंट्स, असे मेंबर्स. येस, मी किती शब्द वापरतो आहे बघा. दीज आर कॉल्ड ॲज अ सेट्स. मग अशा ग्रुपला, अशा समूहाला आपण सेट असं म्हणणार. दुसरा भाग, सेट डिनोट कसा करायचा. सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स, दॅट इज ABCD. कॅपिटल लेटर्स आपल्याला माहिती आहे, कुठल्याही लेटरने आपण तो सेट डिनोट करू शकतो. सेकंड, एलिमेंट्स ऑफ द सेट किंवा मेंबर्स ऑफ द सेट इज डिनोटेड बाय द स्मॉल लेटर्स, दॅट इज ABCD, लाईक दिस. येस. मग आता हे ABCD म्हणण्यापेक्षा मग आता त्याच्यामध्ये एलिमेंट्स नाहीत का, मग प्रत्येक एलिमेंटला कोणाला A कोणाला B असं म्हणायचं का. नाही, तो भाग आपण नंतर बघूया, कारण हे जे मेथड्स आपण शिकणार आहोत त्या मेथड्समध्ये हा भाग आपल्याला येणार आहे की एलिमेंट्स कॅन बी डिनोटेड बाय द स्मॉल लेटर्स. ते कसे डिनोट करायचे ते आपण त्या मेथडमध्ये शिकणार आहोत. नाउ लेट अस सी व्हॉट आर द एक्झाम्पल्स. हे सिम्पल एक्झाम्पल्स या ठिकाणी दिले. This is the set of natural numbers. All of you know this. Natural numbers from 1 to infinite. This is the set of natural numbers. Or we say that set of natural numbers from 1 to 10. Set of natural numbers from 1 to 50. Set of natural numbers from 1 to 100. कितीही आपण घेऊ शकतो एलिमेंट्स त्याच्यामध्ये. आपण एक गट करू शकतो. सेट ऑफ इव्हन नंबर्स, सेट ऑफ ऑड नंबर्स, हे पण आपण घेऊ शकतो. सेट ऑफ प्राईम नंबर्स. मग आपण प्राईम नंबर्सचा विचार केला तर प्राईम नंबर्स फ्रॉम इन बिटवीन 1 to 100. दिस इज द वन ऑफ द सेट. हा एक सेट आपण घेऊ शकतो. होल नंबर्स, नॅचरल नंबर्स अँड होल नंबर्स, याच्यामध्ये फक्त थोडासा फरक आहे. कुठला आहे, 0 विल बी ॲडेड हिअर अँड दॅट्स वाय दिस इज द सेट ऑफ द होल नंबर. सेट ऑफ इंटिजर्स. इंटिजर्समध्ये काय काय येतात, कोणकोणते नंबर्स येतात, तर नॅचरल नंबर्स, ऑल द नॅचरल नंबर्स, ऑल द होल नंबर्स. बघा, नॅचरल नंबर्स अँड होल नंबर्स. मग 0पासून घेतले तर हे होल नंबर्स, किंवा मी असं म्हणतो नॅचरल नंबर्स, निगेटिव्ह ऑफ दॅट नॅचरल नंबर्स, त्या नॅचरल नंबर्सचे निगेटिव्ज आणि 0. येस, ऑल दीज नंबर्स मीन्स 0, positive and negative numbers, all these numbers are included in the set of integers. Q is a set of rational numbers. We know that the rational numbers P upon Q. In this form, the numbers which are written in the form P upon Q, where Q is not equal to 0, अशा प्रकारचे लिहिलेले जे नंबर्स आहेत, समजा 1/2 आहे, 2/1 आहे, तरी चालेल. येस, दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर. ऑल दिस नॅचरल नंबर, होल नंबर्स, इंटिजर, ऑल दे आर द रॅशनल नंबर्स. बिकॉज प्रत्येकाला डिनॉमिनेटर या ठिकाणी 1 आहेच, तो आपण लिहित नाही फक्त. म्हणून P/Q या स्वरूपामध्ये हे नंबरसुद्धा लिहिलेले आहेतच. म्हणून मी पुढचा सेट घेतो आहे, दॅट इज सेट ऑफ रॅशनल नंबर्स. हा भाग तुमचा याच्यापूर्वी झालेलाच आहे, पण तरीही आपण पुढे ते एक्सप्लेन करूया. पण आत्ता एवढं लक्षात ठेवा, Q इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. इन दॅट रॅशनल नंबर्स ऑल दीज नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, नंबर ऑफ इंटिजर्स,
हे सगळे इंटिजर नंबर्स हे या ठिकाणी इन्क्लूड झालेले असतात. म्हणून दिस इज द सेट ऑफ रॅशनल नंबर. आर सेट ऑफ रियल नंबर्स. आता रियल नंबर्स म्हणजे काय की ऑल द रॅशनल नंबर्स आर इन्क्लुडेड हिअर अँड ऑल इरॅशनल नंबर्स आर इन्क्लुडेड. इरॅशनल नंबर्स द नंबर्स लाईक square root of 2, square root of 3, 2 square root of 3, like this. All these numbers are irrational numbers, and these irrational numbers are also included in set of real numbers. This is also one of the set. Now these are the examples of the set. Suppose we have to write the set of all letters in फॉलोइंग हा जो शब्द आहे या शब्दामधल्या अक्षरांचा संच असा लिहायचा आहे मला. मग त्याला काही नाव देतो मी, समजा बी देतो आहे. सेट बी इज इक्वल टू, मग एक एक अक्षर त्याच्यातले जे अक्षर आहेत ते मला लिहायला लागतील. दॅट इज एफ, नंतर ओ, नंतर एल. आता पुन्हा एल आलेला आहे, आपण एकदाच घेणार आहोत. एल, पुन्हा ओ आलेला आहे, घ्यायचं नाही. डब्ल्यू, देन आय, देन एन अँड देन जी. असा एक सेट तयार करू शकतो. म्हणजे अनेक सेट आपल्याला, जसं मी त्यापूर्वी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की तो सेट लिहिताना तुम्हाला डे ऑफ वीक, नंतर मंथ ऑफ इयर हे तुम्हाला लिहिता येतील. म्हणजेच काय की वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स, द सेट ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स इट इज कॉल्ड ॲज अ सेट. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आता या सेट लिहिण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? व्हॉट आर द मेथड्स ऑफ रायटिंग द सेट? नाव देर आर द टू मेथड्स. वन मेथड इज दॅट इज रूल मेथड अँड सेकंड मेथड इज लिस्ट मेथड. आधी आपण लिस्ट मेथड बघूया. आपण 1 नंबरची लिस्ट मेथड घेऊया. First, that is list method. And second method, that is rule method. The second name of that list method is, आता या लिस्ट मेथडला दुसरं एक नाव आहे आपल्याला, त्याला म्हणतात रोस्टर मेथड. It is also called as a roster method. And rule method, it is also called as a set builder form. Set builder form. मग याच्यामध्ये सेट लिहिण्याच्या या 2 पद्धती आहेत. मग सेट कशा प्रकारे लिहायचा किंवा कशा पद्धतीने तो लिहायचा, तोच सेट आपण दुसऱ्या मेथडमध्ये कसा लिहू शकतो याचा आपल्याला थोडक्यात या ठिकाणी विचार करायचा आहे. मग लिस्ट मेथड म्हणजे काय? ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट वी हॅव टू राईट. प्रत्येक एलिमेंट त्या सेटचा लिहिलाच गेला पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज अ लिस्ट मेथड. मीन्स याचा अर्थ काय? राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट in curly bracket. Each element of that set in curly bracket. Each of the element is written only once. काय काय करायचं आहे बघा, आपल्याला रूल काय तर each element we have to write each element. each element मला लिहायचं आहे. दुसरा भाग काय तर element is written only one. Each of the element is written only once. फक्त मी मुद्दा या ठिकाणी लिहितो ओनली वन्स. ओनली वन्स म्हणजे काय? फक्त एकदाच. समजा मी आता इथे तुम्हाला एक शब्द दिला होता फॉलोइंगमध्ये, डबल एल ओ 2 वेळा आला होता, एल 2 वेळा आलेला होता. त्याच्यापैकी आपण एकच लिहिला. कारण काय? दुसरा लिहिण्याची गरज नाही, तो घटक त्या ठिकाणी आहे, तोच घटक पुन्हा आलेला आहे. म्हणून प्रत्येक एलिमेंट मला लिहायचा आहे, पण एकदाच लिहायचा आहे. येस. तिसरा भाग सेपरेटेड बाय कॉमा. सेपरेटेड बाय कॉमा. कॉमाने मला ते एलिमेंट्स काय करायचे आहेत? सेपरेट करायचे आहेत. येस. म्हणजेच काय तर समजा मी एन सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1
to 10 असं मी लिहिणार आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. हे 10 नंबर्स मी लिहिलेत. म्हणजे ईच एलिमेंट वी हॅव टू राईट हिअर. एलिमेंट्स आर सेपरेटेड बाय कॉमास. एलिमेंट मला सेपरेट करायचे आहेत कॉमाने, बरोबर आहे. नंतर एक महत्त्वाचा मुद्दा रोस्टर मेथडमध्ये आहे की ऑर्डरला या ठिकाणी महत्त्व नाही. म्हणजे ऑर्डर तुमची कशीही घेतली तरी चालेल. मीन्स द ऑर्डर ऑफ द एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजेच काय की समजा मी 1 इथे लिहिला, 7 इथे लिहिला, चालतं आहे. 2 शेवटी आला, हरकत नाही. तो घटक त्या ठिकाणी असला पाहिजे, त्या सेटमध्ये असला पाहिजे, त्या समूहामध्ये असला पाहिजे, त्या गटामध्ये असला पाहिजे. हा एक भाग आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक एलिमेंट एकदाच लिहायचा आहे. प्रत्येक एलिमेंट लिहायचाच आहे. हा महत्त्वाचा भाग. ईच एलिमेंट वी हॅव टू राईट येस ॲट वन्स ओनली. सेकंड दॅट इज एव्हरी 2 एलिमेंट्स आर सेपरेटेड बाय कॉमा. प्रत्येक 2 एलिमेंट्स मला कॉमाने सेपरेट करायचे आहेत. अँड ऑल दीज एलिमेंट्स आर रिटन इन कर्ली ब्रॅकेट. हे सगळे मला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे. हा झाला रूल. मग आता हा रूल झाला. म्हणजे हा रोस्टर मेथड लिहिण्यासाठी रूल आहे. आपल्याला रूल मेथड पुढे बघायचे. तर रोस्टर मेथड लिहिण्यासाठी हे नियम आपल्याला दिलेले. दीज आर द लॉज टू राईट द सेट इन द रोस्टर मेथड. रोस्टर मेथडमध्ये लिहिण्याच्या या पद्धती आहेत. मग मी जर असं म्हटलं की द नंबर्स दॅट इज प्राईम नंबर्स इन बिटवीन 1 to 10. बघा सेट कसा तयार करतो मी. प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 10 असं मला लिहायचं आहे. मग कोणकोणते एलिमेंट्स मी लिहिणार. प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to or in between 1 to 10. 1 is not prime number, 2 is prime number. Yes, correct. 2. 3, yes, 3 is prime number. 4, no. 5, yes. 6, no. 7, yes. 8, no. 9, no. And 10, no. These are the numbers. Now these numbers are prime numbers between 1 to 10. 1 ते 10च्या मधले हे प्राईम नंबर्स आहेत. मग आता हे प्राईम नंबर कोणत्याही इन बिटवीन 2 मला घेता येतील. तसे सेट्स तयार करता येतील. 11 to 20 याच्या दरम्यानचे प्राईम नंबर्स, 1 to 100 याच्या दरम्यानचे प्राईम नंबर्स, कितीतरी सेट तयार करता येतील. इव्हन नंबर्सचा सेट तयार करता येईल, ऑड नंबरचा सेट तयार करता येईल. म्हणजे सुरुवात आणि शेवट आपल्याला दाखवावं लागेल. किंवा तुम्ही जरी नाही दाखवले तरी मी जर म्हटलं की सेट ऑफ नॅचरल नंबर्स, तर लिहिताना आपण असं लिहिणार आहोत. सेट ऑफ नॅचरल नंबर्स समजा मी पुन्हा या ठिकाणी एनच घेतो, N1 घेतो, ठीक आहे. N1 दॅट इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. 1, 2, 3, 4. आता बघा नॅचरल नंबर्स एवढे लिहिणं मला शक्य नाही आहे. म्हणून मी या ठिकाणी असं वी हॅव टू मेक द डॅश डॅश लाईक दिस. कर्ली ब्रॅकेट इज कम्प्लिटेड. मीनिंग ऑफ दिस इज दॅट द सेट इज इनफायनाईट सेट. आपल्याला आता टाईप ऑफ सेटमध्ये जायचंच आहे. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की व्हॉट इज मीन बाय इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेटमध्ये मला शेवटचा अंक कळत नाही म्हणण्यापेक्षा तो इतका मोठा असतो, इनफायनाईट असतो की सुरुवात आपल्याला लिहिता येते, शेवट आपल्याला त्याचा लिहिता येत नाही. म्हणजे त्याचा अंत आपल्याला मिळत नाही. अँड दॅट्स वाय दिस इज द वन ऑफ द मेथड टू राईट द सेट. दॅट इज द लिस्टिंग मेथड किंवा लिस्ट मेथड, or we can say that roster method. Yes. Now second thing, what is rule method? आता या रूल मेथडमध्ये मला काय करायचं. सिम्पली जर विचार केला आपण तर रूल म्हणजे काय. नियम. काय असतं की एखादा समूह, एखादा गट कुठल्या तरी नियमाच्या खाली एकत्र आलेला असतो. बरोबर आहे. कुठल्या तरी नियमाच्या आधारावर तो एकत्र आलेला असतो. म्हणून तो जो रूल आहे तो मला परफेक्ट त्याच्यातून शोधायचा. जस्ट वी हॅव टू फाइंड दॅट रूल ऑफ दॅट सेट अँड वी हॅव टू राईट ओनली द रूल. वी हॅव टू राईट ओनली सेट बिल्डर. सेट बिल्डर मीन्स ऑन विच बेसिस द सेट इज बिल्ड.
कोणत्या आधारावर तो सेट तयार झालेला आहे, बिल्ड झालेला आहे, त्याची प्रॉपर्टी काय आहे, व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट सेट, वी हॅव टू राईट. त्या सेटची प्रॉपर्टी कोणती ती मला लिहायची. मग आता काय, मग लिहिणार कसं, हे लिहिणार कसं, रूल मेथडमध्ये कसं लिहिणार. आता समजा नॅचरल नंबर्स आहे, आपण हा सेट घेऊया नॅचरल नंबर्स, हा मला लिहायचा आहे रूल मेथडने. हाऊ वी राईट दिस, n1 is the set of natural numbers. yes, n1 this is the set of natural numbers. मी लिहिताना काय करतो बघा, कर्ली ब्रॅकेट, मेक द फर्स्ट कर्ली ब्रॅकेट. in this method we do not write all the elements, list of all elements. सगळ्या एलिमेंटची लिस्ट मला या ठिकाणी अजिबात लिहायची नाही आहे, तर काय लिहायची आहे, बट वी हॅव टू राईट द जनरल एलिमेंट using the variable followed by the vertical line and columns. बरोबर आहे, कॉलम्सने किंवा व्हर्टिकल लाईनने मला तो सेपरेट करायचा. अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ दॅट व्हेरिएबल, म्हणजे त्या सगळ्या घटकांच्या, त्या सेटमध्ये असलेल्या सगळ्या घटकांच्या ऐवजी एक घटक घ्यायचा. समजा आता नॅचरल नंबर्स आहेत, ऑल द नॅचरल नंबर्स आर डिनोटेड बाय एक्स. समजा असं विचार केला की सगळे नॅचरल नंबर्स म्हणजेच एक्स आहे, बरोबर. म्हणजे n1 इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, दिस इज द व्हर्टिकल लाईन, और वी कॅन से दॅट इट इज अ कॉलन. व्हर्टिकल लाईन मी केली, इट इज रिटन ॲज, और वी कॅन से दॅट दिस इज द व्हर्टिकल लाईन्स मीन्स सच दॅट. बघा मी कसं वाचतोय आता, n1 इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स, n1 इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स सच दॅट x, बरोबर. आता एक्सची मला काय लिहायची या ठिकाणी, प्रॉपर्टी. येस, सेट ऑफ ऑल x सच दॅट n1 इज अ सेट ऑफ ऑल x सच दॅट. मी कसं वाचतोय माझ्याकडे लक्ष द्या, n1 is the set of all x such that, कारण ते नॅचरल नंबर मी घेणार नाही, नॅचरल नंबर ती त्याची प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ इच एलिमेंट. मग बघा नॅचरल, सगळे नॅचरल नंबर्स म्हणजे एक्स आले. ओके, n1 इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट x इज अ नॅचरल नंबर. बघा, x इज अ नॅचरल नंबर. येस, आता हा सेट लिहायचा आहे मला, कोणता, 1 to 10. ठीक आहे, n इज द सेट ऑफ ऑल x सच दॅट, बघा n इज अ सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज नॅचरल नंबर. येस, x इज नॅचरल नंबर. मग आता ते नॅचरल नंबर आहे ते कोणाच्या दरम्यान आहे, कोणाच्या कमी आहेत, हां, म्हणजे x इज नॅचरल नंबर अँड x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. चालेल, कसा आहे तो x नॅचरल नंबर, लेस दॅन ऑर इक्वल टू 10, 10च्या आत. म्हणजे सेट बिल्डर फॉर्ममध्ये मला काय करावं लागणार आहे, तर त्या एखाद्या सेटची मला प्रॉपर्टी लिहावी लागणार आहे. जस्ट वी हॅव टू राईट द प्रॉपर्टी ऑफ दॅट सेट. त्या सेटची प्रॉपर्टी कुठल्या तरी एका सगळ्या एलिमेंटच्या बाबत आपण एक एलिमेंट हा जनरल त्या ठिकाणी घेणार आहे, आपण त्याला जनरलायझेशन म्हणूया. ते जनरल एलिमेंट आपण त्या ठिकाणी घेतो, दॅट इज द एक्स. येस, आता वेगवेगळे उदाहरणं आपण याच्यावरचे बघणार आहोत. आज आपण एवढंच बघितलं की देर आर 2 मेथड्स फॉर रायटिंग द सेट, दॅट इज सेट बिल्डर फॉर्म अँड दॅट इज द रूल मेथड, और दॅट इज द रोस्टर मेथड. येस.